गोलंदाजी करत असताना चंद्रपाडा संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलं. कल्पेश म्हात्रे जबरदस्त कामगिरी आणि त्यानंतर चंद्रपाडा संघ फायनल मध्ये दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये कमालीची कामगिरी त्या संघाची पाहायला मिळाली. परंतु ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी मागील स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेला आहे हा संघ आणि आज पहिला सामना खेळतोय सरकार मालजीपाडा या संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला भावेश पाटील आणि त्याच्या सोबतीनं निखिल पाटील हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागील स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक आपल्या आयुष्यातील पहिली बाईक भावेशने जिंकली होती आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याचा कॉन्फिडन्स भरपूर हाय झालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या बॅटमधून नक्कीच चांगल्या धावा पाहायला मिळतील क्रीडा रसिकांना ही अशी अपेक्षा भावेश करून आपण करूया. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचे आहेत. अन्यथा आपल्या टीमला पेनल्टी असेल. सरकार मालजीपाडा संघ आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे तुमचा 12वा खेळाडू देखील ड्रेसिंग मध्ये ड्रेस कोड मध्ये असणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या टीमला पेनल्टी असणार आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो परंतु स्ट्रायकिंग एंड वरती भावेश पाटील पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती जयेश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. जयेश पाटील यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे आणि जयेश आलीच षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. भिवंडीचा गोड आवाज आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलाच बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय जयेश यांच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू डॉट आलेला आहे. जयेश भरपूर दिवसानंतर मैदानावरती आपल्याला पाहायला दिसतात. मागील काही वर्षामध्ये क्रिकेट पासून अगदी दूर राहिले होते परंतु आज जयेशांना आपण या पायाच्या क्रीडांगणावरती आपण जरूर पाहतोय खेळताना. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे. फ्लँक स्लिप मध्ये फिल्डर आहे. भावेश इथे बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या टीमला बसतोय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली. फ्लँक स्लिप मध्ये फिल्डर होते आणि मोठी विकेट भावेश पाटील इथे सुरुवातीलाच बाद झालेला आहे. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु जयेश पाटील एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. भरपूर मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि भावेश यांची विकेट त्यांनी प्राप्त केली. महत्वाचा धक्का ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मागील क्रीडा स्पर्धेमध्ये खोड्याने धावा आल्या होत्या ना. मागील स्पर्धेमध्ये जो फलंदाज मालिकावीर ठरला होता ना आपल्या आयुष्यातील पहिली बाईक जिंकली होती ना तो भावेश या स्पर्धेमध्ये 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. खऱ्या अर्थानं एक मोठी विकेट ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघाला खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज अमोल तांगडी मैदानावरती दाखल झालेला आहे. जयेश यांचं कौतुक करावं लागेल. कित्येक वर्षे झाले मालजीपाडा संघामधून जयेशला आपण खेळताना पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये गोल्डन विकेट त्यांनी प्राप्त केली. भावेशला बाद केल्या. महत्वाची विकेट. पुन्हा एकदा जयेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू होता. फक्त दिशा दिली स्क्वेअर क्रिजर मध्ये चांगला प्रयत्न होता आणि झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु इथे एक धाव मिळेल अमोलच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 1 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती धावा खोऱ्याने येताना आपण पाहिल्या होत्या परंतु आज पहिल्या षटकामध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाने सुरुवातीच्या 3 चेंडूवरती संघर्ष केलेला आहे आणि भावेश देखील बाद झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या पाटने केलाय स्क्वेअर क्रिजर मध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फिल्डर आहे. वर्तुलास मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. फक्त एकच धाव मिळाली याही चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जयेश पाटीलचं पुनरागमन आज आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुढे खेळण्यासाठी मिड ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल या चेंडूला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार अमोलच्या बॅटमधून. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज अमोलच्या बॅटमधून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुढे आले होते आणि मिड ऑफच्या डोक्यावरून आपण स्ट्रोक खेळला होता इन टू द गॅप कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये धावा येत नव्हत्या परंतु अमोलच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न परंतु समोर खेळलाय लॉंग ऑन ला बॉल जातोय फिल्डर नाही बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार अमोलच्या बॅटमधून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑन द राईज समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड ऑनला फिल्डर होते त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार अमोलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाने धाव फलकावरती धावा केल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा जबरदस्त गोलंदाजी सुरुवातीला राहिली जयेश पाटील यांच्या माध्यमातून परंतु अमोल यांनी आक्रमण केलं आणि अमोल यांच्या बॅटमधून सलग 2 चौकार पाहायला मिळाले जबरदस्त सुरुवात राहिली खऱ्या अर्थानं पहिलं षटक संमिश्र राहिलं पहिल्या षटकामध्ये विकेट देखील पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्या एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 10 धावा दाफलकावरती आदरणीय सन्माननीय धर्मेंद्र तांगडी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटचे नेमसेच चाहते क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि या विभागामध्ये जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा होत असतात ना तेव्हा तेव्हा धर्मेंद्र तांगडी साहेबांना आपण जरूर पाहत असतो आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत यावेळेस केल्याचा प्रयत्न बॅटची इनसाइड एज लागलेली होती टॉप एज लागला होता परंतु शॉट फाईन लेगला फिल्डर आहे आणखीन एक मोठा धक्का निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतो राकेश ठाकरे पहिल्या चेंडूवरती इथे निखिलला बाद केले आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज अगदी टॉप एज लागला आणि तिथून जर पाहिलं तर शॉट फाईन लेगला फिल्डर होते खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट पाहायला मिळालं आणखीन एक धक्का कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली राकेश ठाकरे यांच्या माध्यमातून आणि निखिलला बाद केला दोन्ही फॉर्मात असलेले फलंदाज लवकर बाद झाले सुरुवातीला 22 बाद झाले परंतु निखिल देखील या मॅच मध्ये बाद झालेले आहेत नवीन फलंदाज अमित ठाकरे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट राकेश खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये केले डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू वरती आले चेंडूला स्टॉप केलाय सेकंडचा कॉल दिलाय वेगाने धावलेत परंतु धावची संधी अमोल इथे बाद होतोय महत्वाची विकेट थँक्यू खरं तर पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा घिसाड घाई या ठिकाणी अमोलने केला अमोल चांगली बॅटिंग करत होता परंतु त्याने क्रिकेट मधली आत्महत्या केली असंच म्हणावं लागेल स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं जिथे एक धाव होती ना तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावाच्या स्वरूपात इथे अमोल बाद झाला काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली सरकार मालजीपडा या संघाच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालेलं आहे धर्मेंद्र तांगडी एक जबरदस्त व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व खाडी गावातील आणि खऱ्या अर्थानं 40+ माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांचं आपण पाहिलंय आणि क्रिकेटची निमसित चाहते आहेत क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात आणि ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाचं अनेक कित्येक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलंय असं व्यक्तिमत्व सन्माननीय धर्मेंद्र तांगडी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत परंतु आणखीन एक विकेट बॅटची एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपला विशालने आणखीन एक धक्का फलंदाज बाद
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. राकेश सातत्याने धक्के देत आहेत. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज राजेश मडवी मैदानावरती दाखल झालाय. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, परंतु त्याला बीट करून बॉल चाललाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी जवळ. बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि राजेश यांच्या बॅटमधून हा चौकार. तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला राजेश यांच्या बॅटमधून. आदरणीय सन्माननीय सुभाषजी देवलीकर यांना विनंती करते आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार व पुढे आले खेळण्यासाठी, परंतु वेगवान चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, परंतु या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळाली. धाबाच्या स्वरूपात अमोल बाद झाला. तदनंतर जर पाहिलं तर अमित देखील बाद झाला आणि या षटकामध्ये सातत्याने विकेट आपण पाहिलेत. हो, यावेळेस देखील बॅटचा फेस ओपन केला. फक्त दिशा दिली शॉर्ट थर्डमॅनला, गली रिझमला. अगदी जर पाहिलं तर फिल्डर होते त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग आणि फक्त एकच धाव. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरू असताना 17 धावा धाव फलकावरती. सुभाषजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. परशुरामजी रायकर आपणास देखील विनंती करते आपण देखील या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. संदीपजी पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळी जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट्स काडी या संघाने धाव फलकावरती धावा केल्या. त्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा. पहिल्या षटकामध्ये जयेशच्या विरोधात 10 धावा आपण पाहिल्या, परंतु राकेश ठाकरेच्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त गोलंदाजी राहिली. कमबॅक करणारं षटक राहिलं. खऱ्या अर्थानं अमोलच्या बॅटमधून 2 चौकार आले होते आणि तोच फलंदाज या षटकामध्ये धाबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर क्रिजर मध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. वेगाने चेंडू वरती आले. एकदा मिळाली. सेकंडचा कॉल केला. राजेश कुठेतरी मागे राहिलेत आणि ते धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. यानंतर होणारा सामना बाफाने आणि मनस्वी 11 घोडबंदर दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे बाफाने आणि मनस्वी 11 घोडबंदर या 2 संघामध्ये. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतुल तांगडी मैदानावरती दाखल झालेला आहे आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार अतुलने टोकले ना तर आदरणीय सन्माननीय धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि एका बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस केल्याचा प्रयत्न स्क्वेअर क्रिजर मध्ये फटका सजवला. फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आणि इथे जर पाहिलं तर चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली. बॅकअप चांगला आणि एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. विशालाने सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या ना तर भंडार मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत विशालने केलेली आहे. राऊंड विकेट विशाल पुन्हा एकदा. परंतु हा चेंडू जर पाहिला तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. भीमर चेंडू नो बॉल पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि 1/4 ओव्हरचा इशारा देखील यावेळेस जर पाहिलं खऱ्या अर्थाने या गोलंदाजाला दिलेला आहे आणि
पुढचा चेंडू फ्रीट असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला जय मुकादम या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. हो खोलवटापणे चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू टर्न केला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली जयेश यांच्या माध्यमातून. बॅकअप खराब आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा धावफलकावरती. हॅलो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला परंतु मिड विकेट रिझर्व मध्ये पुन्हा एकदा जयेश आहेत. फिल्डिंग चांगली आणि ते सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. अतुल यांच्या बॅट मधून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आले ना तर धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि तदनंतर रोशन तांगडी यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल अतुलला. आणि खऱ्या अर्थाने इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघाची धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 23 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि या मैदानावरती जर कालचा दिवस जर आपण पाहिला तर धावा होताना पाहिलेत परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत भरपूर कमी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाहीये परंतु बॉल जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. फिल्डर आहेत वेगाने धावतात. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. अतुल यांच्या बॅट मधून आलाय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु इथे जर पाहिलं तर 4 धावा देखील मिळाल्यात फलंदाज अतुल याला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 27 या आकड्यावरती. या षटकामध्ये आणखीन चांगले फटके खेळावे लागतील कारण या मैदानावरती 50 पेक्षा जास्त धावा तुम्ही बनवल्या ना तर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संघ जिंकताना देखील आपण पाहिलंय. त्यामुळे इथून धावा बनवाव्या लागतील. राऊंड विकेट. हो खोलवटापणे चेंडू होता समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट हिट ग्रेट हिट. आलाय षटकार फलंदाज अतुल तांगडीच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता काय जबरदस्त अगदी पायासमोरून या चेंडूला पिक केलाय. स्ट्रेट हिट कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. काय बॉटम एंडचा वापर केलाय. लाजवाब स्ट्रोक अतुल यांच्या बॅट मधून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जात असताना एक मोठा षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये विशाल यांच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 16 धावा विशाल यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. आतापर्यंत 11च्या सरासरीनं या मॅच मध्ये खाडी संघाने धावा बनवल्यात आणि इथून जर पाहिलं तर याही षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील हा युवा गोलंदाज दाखल झालाय परंतु स्ट्रायकिंग एंड वरती जय मुकादम या फलंदाजाला तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट यश बॉलिंग ट्रॅकवर. हो खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले होते. स्ट्रोक साठी जागा बनवली होती परंतु इथून जर पाहिलं ना तर पंचाने वाईड आणि खऱ्या अर्थानं सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये अशा प्रकारच्या धावा तुम्ही घेऊ शकता. कालच्या दिवसामध्ये देखील असंच काही दृश्य आपण पाहिलं होतं. म्हणजेच या चेंडूवरती पंच किती धावा मिळतील नक्कीच पंच देखील चर्चा करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल. परंतु कालच्या दिवसामध्ये देखील असंच काही दृश्य आपण पाहिलं होतं. खऱ्या अर्थानं सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये अशा प्रकारच्या धावा तुम्ही घेऊ शकता. खऱ्या अर्थानं हे दृश्य आपण काल देखील पाहिलं होतं. त्यामुळे पंच खऱ्या अर्थानं आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतो त्यावेळेला अशा प्रकारची धाव नसते परंतु सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये अशा प्रकारची धाव तुम्ही घेऊ शकता. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये देखील अशा प्रकारची धाव आपण दिली होती. कालच्या दिवसामध्ये देखील धाव घेतली होती त्यामुळे पंच या चेंडूवरती धाव असेल. विशाल पाटील काल देखील आपण अशा प्रकारचं 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. पहिला चेंडू वाईट राहिला होता आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 35 धावा.
हॅलो 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 थांब रे चालू घ्या आता आता ते तुमचीच काहीतरी प्रॉब्लेम झाला तोपर्यंत योग्य चल नंतर तो योग्य त्याचा आवाज नाही तरी काय काय तो माहिती हॅलो संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 46 या आकड्यावरती 46 धावा धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग अतुल्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते इथे आणखी एक मोठा फटका बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे साधा वनसाठी 6 वाला षटकार फलंदाज अतुल्यांच्या बॅटमधून काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला हात ट्रॅकर होता बॅकफुटला गेला त्यानंतर चेंडूला पुल केलाय पॉवरफुल स्ट्रोक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखी एक मोठा षटकार फलंदाज अतुल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 52 धावा धावफलकावरती या षटकामध्ये धावा खोऱ्याने आलेत आतापर्यंत 2 षटकार आणि एक चौकार देखील आपण पाहिलाय आणि अतुल यांच्या बॅटमधून देखील धावा सातत्याने येताना आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग खूप चांगलं कमबॅक या मॅच मध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाने केलेलं आहे लाजवाब बॅटिंग अतुल करतो या मॅच मध्ये यश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट हो यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू पाहायला मिळाला यशच्या माध्यमातून आणि इथून जर पाहिलं ना तर या चेंडूवरती मोठा फटका खेळता आलेला नाही अतुल याला खऱ्या अर्थानं पाय चाललेच नव्हते फुटवर्कचा वापर झालाच नव्हता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडूला डॉट येणारा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागेल शेवटचा चेंडू असेल या षटकामधील गोलंदाज तयार पुन्हा एकदा हो खोलात टाकला होता फ्लिक केलाय परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न सेकंडचा कॉल केलाय चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 56 या आकड्यावरती 56 धावा धावफलकावरती आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाने सरकार मालजीपाडा या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे चला दोन्ही संघाचे कॅप्टन बाफाने आणि मनस्वी 11 घोडबंदर संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी बाफाने आणि मनस्वी 11 घोडबंदर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी अरे काही नाही त्यामुळे त्याने हलवला पण तिथं आला पण पोरगा जयेश तिथून पोरगावाला पण त्यांनी काय दिली तो आला त्यांनी घुसघुस केली काय हॅलो चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी बापाने संघाचा कॅप्टन आलेला आहे मनस्वी 11 घोडबंदर संघाचा कॅप्टन आदरणीय सन्माननीय धर्मेंद्र तांगडी याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे तर या ठिकाणी टॉस केला जाणार आहे आदरणीय सन्माननीय धर्मेंद्र तांगडी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करतोय एका बाजूला बापाने संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर मनस्वी 11 घोडबंदर नाणं जर एका बाजूला 11 आहे आणि एका बाजूला 09 असं आपल्याला पाहायला मिळतं धर्मेंद्रजी तांगडी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय 09 असे एवन जोडी असे हे नाणं आहे धर्मेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय एवन जोडी असं कॉल आहे आणि 09 आलेला आहे दादांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे मनस्वी 11 घोडबंदर संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे खऱ्या अर्थानं 4 षटकांचा सामना आहे आणि सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या विभागामध्ये पहिली क्रीडा स्पर्धा आहे एकंदरीत त्या मैदानावरती आल्यानंतर आणि हे सर्व आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटलं आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि खेळायला खूप मजा येईल आणि चांगली ग्राउंड आहे
एकंदरीत घोडबंदर संघ जर पाहिला तर भरपूर लांबचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झालेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. आज संघामध्ये काही बदल पाहायला मिळेल का? कारण सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्व बलाढ्य संघ आहेत आणि तुमच्या संघामध्ये असे कोणत्या फलंदाजाचा तुम्ही समाविष्ट केलेला आहे की आजच्या दिवसामध्ये ते चांगली कामगिरी करू शकतात? खऱ्या अर्थानं हंगामाची नवीनच सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं, आणि असे कोणते फलंदाज असतील? असं आहे, देवेंद्र आहे, मी आहे, असे 2-3 प्लेयर आहेत, पण आम्ही जे लेगोर खेळतो तेच प्लेयर आहेत. निर्णय काय असेल तुमचा एकंदरीत टॉस जिंकलेला आहे? दोन तर नक्कीच निर्णय पेंडिंग आहे. या ठिकाणी बापाने संघाचा कॅप्टन आहे. खऱ्या अर्थानं नवीन क्रीडा स्पर्धा, नवीन मैदान, नवीन विभागामध्ये तुमचा संघ दाखल झालेला आहे. कशा प्रकारचे आयोजन आणि संघाकडून कशी अपेक्षा असेल? आयोजक खूप छान आहे. आज संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील का? कारण सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना सर्व बलाढ्य संघ आहेत, एक गाव एक फॉर्मॅटमध्ये हे सामने खेळवले जातात. भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे एवन जोडीच्या वतीने आपण कोल्ड्रिंक्स देतोय. खरं तर टॉस विजेता संघाला या ठिकाणी कोल्ड्रिंक्स दिले जात आहे. आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. आपल्याला त्या ठिकाणी जॉईंट होणार आहेत भिवंडीचा गोड आवाज आणि सरवली गावातील एक अनमोल रत्न विशालजी पाटील आपल्याला जॉईंट होतील. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय महेशजी देवलीकर आणि हर्षद भालेकर यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. महेशजी देवलीकर आणि हर्षद भालेकर यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय धर्मेंद्र तांगडी साहेब उपस्थित आहेत आणि एवन जोडीच्या वतीनं त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. प्रमोदजी देवलीकर आणि प्रणीतजी रायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण धर्मेंद्र तांगडी दादांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेचूप देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन धर्मेंद्र दादा यांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. Sure. Thank you so much, निशांतजी पाटील. गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. श्री कान्हाई स्पोर्ट्स बी आयोजित श्री कान्हाई माता चषक 2026 पर्व आणि याचा दुसरा दिवस. फिल्डर येतात बट कॅच पकडता आली नाहीये आणि 2 धावा देखील इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील. कॅच खरं तर पकडायला हवी होती, कॅच इतकी अवघडही नव्हती आणि फिल्डर देखील तिथे अगदी वेळेवरती पोहोचले होते. आणि आता ही जी कॅच ड्रॉप झाली आहे ती किती महागात पडेल हा प्रश्न नक्कीच असेल. कारण जर आपण पाहिलं ज्या बॅटरची कॅच ड्रॉप झाली, यश पाटील एक युवा जबरदस्त बॅटर आणि या क्षणाला त्याला जीवनदान देणं किती महागात पडणार आहे. असा दुसऱ्या दिवसामधली फर्स्ट बॅटल पण अपेक्षा आपण हीच ठेवत आहोत की एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. कारण बघा या क्रीडांगणावरती मोस्ट ऑफ खाडी टीमचे देखील भरपूर सारे समर्थक असतील, त्याचप्रमाणे मालजीपाडा टीमचेही समर्थक असतील. पण जे काही न्यूट्रल प्रेक्षक असतील ते तर हेच सांगत असतील की मॅच कोणी जिंकू द्या, मॅचमध्ये मजा आली पाहिजे. आणि या क्षणाला ज्या प्रकारे सुरुवात झालेली असंच वाटतं की पहिलाच सामना एक क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण 55च्या चेसमुळे स्टार्ट चांगला झाला, पण मिडल फेसमध्ये काय घडेल? स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल येतो. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले जे ठेवण्यात आलेत, शॉर्ट आहे तो देखील अगदी फ्लाइंग स्लिपच्या पोझिशनला फायनल आहे. त्याचप्रमाणे एक फिल्डर पॉईंटला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण फिल्डर पाहिले तर एक फिल्डर आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो. तसेच लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील फिल्डर आताही फुल लाईन टाकला. आणि कुठेतरी मिस्टेक करतात बॅटर यश पाटील, मी असंच म्हणेन. कारण 3 फिल्डर इनफिल्डमध्ये आहेत आणि जर आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटने खेळलं असतं तर बेटर रिझल्ट मिळाला असतं. कारण मी नेहमी उल्लेखही करत असतो की एक बॅटर म्हणून क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत ना ते तुम्हाला फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. फुल टॉस रिसच्या सहाय्याने वळवला, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. यश पाटीलचा स्पर्वामध्ये हा धक्का लागलाय पहिला. श्री कान्हाई माता चषक सामना भरलाय मानाचा. श्री कान्हाई माता चषक विकेट मिळाली
न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर राकेश ठाकरे क्रमांक 3 वरती येतात. येत्या क्षणी फुल्लन बॉल त्यांच्यासाठी समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला फिल्डर आहेत. फक्त दरम्यान कम्प्लीट केली जाईल सिंगल. पण या क्षणाला सिंगल डबलने काम बनणार नाही आहे, कारण परिस्थिती आता थोडी अवघड झालेली बॅटिंग टीम अर्थात सरकार मालजीपाडासाठी. तेच मी सांगितलं की नवामध्ये सरकारवर त्यांची सरकार आता स्थापन केली जाईल का या मॅचमध्ये. बट दुसऱ्या बाजूने ब्रह्मावती खाडी टीम लाजवाब खेळत आहे. प्लॅन मिस येतोय डॉट. एक एक निर्धाव चेंडू देखील खाडी टीमला या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने घेऊन चालला, कारण स्कोर कार्डचा ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे आहे. कारण फर्स्ट बॅटिंग करत असताना चांगलं टोटल बनवलं, जो उल्लेखही मी केला की 54 एक चांगलं टोटल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये, आणि 55 चेस करत असताना 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 15. म्हणजे ते चेंडू शिल्लक 12 आणि 12 मध्ये आता करायचा 40 धावा. बघला 12 चेंडूंनी तर बॅटिंग साईडचे 12 वाजवले, कारण फक्त 15 धावा आणि त्यातल्या त्यात एक झटकाही लागला. आता 12 मध्ये 40 करायचं. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकी मॅच नॉकआउट जिंकाल तर पुढे जर हरला तर घरी जावं लागेल. आणि अशी जेव्हा परिस्थिती असते ना तेव्हा एक टीम म्हणून एक खेळाडू म्हणून ना तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे असतो. आणि या क्षणाला सर्वोत्तम खेळ आपल्याला ब्रह्मावती खाडी टीमचा पाहायला मिळत आहे, कारण या रेसमध्ये या मॅचमध्ये ते सध्या सगळ्या परिस्थितीला पाहता फार पुढे आहेत. कारण आता चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचा 40 धावा. अमोल तांगडी थर्ड ओव्हरमध्ये. बघा जर ही फाईट अंतिम ओव्हरपर्यंत लढायची तर या ओव्हरमध्ये मिनिमम 20 तरी हव्यात. थर्ड ओव्हर 12-40. पहिलाच बॉल उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगला फिल्डर बट फक्त पाहतच राहते षटकार. शूर मराठांनी पायगावात सामना भरवलाय रे. जबरदस्त फटका. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा वरनं हा षटकार. आणखीन एक फटका त्याच दिशेने. लॉंगला फिल्डर येतात वेगाने. फिल्डिंग आता चांगली. मुळे फक्त सिंगल. बघा सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट एक टीम म्हणून नेहमी लक्षात ठेवा की अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळ करता आला पाहिजे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन जर तुम्ही नाही खेळलं तर रिझल्ट तुमच्या बाजूने येणारच नाहीये. आता फटका उडवला. बॉल बघा गॅप मध्ये काउफेसला फिल्डर प्रयत्न करतील पण त्यांनाही भेटत असताना बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सध्याच्या घडीला 12 मध्ये 40 होता, पण या पहिल्या 3 चेंडूंमध्ये आता आल्या 11. म्हणजे पलटवार इथे केलाय सरकार मालजीपाडा टीमने. आणखीन एक दमदार फटका चौकार. श्रीकांताई माता चषक सामना भरलाय मानाचा. श्रीकांताई माता चषक सामना भरलाय मानाचा. थँक्यू डीजे. या क्षणाला प्रयत्न सुरू आहेत. आणि प्रयत्न हा शब्द जेव्हा मी ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थाने महाभारतामध्ये प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं कर्म करणे आपल्या हातामध्ये. कर्माचं उचित फळ नियती आपल्याला नक्कीच देते. त्याचप्रमाणे जीवनामध्ये खेळामध्ये प्रयत्न करणं, एफर्ट्स लावणं, मेहनत करणं ते आपल्या हातामध्ये असतं. मेहनत जर चांगली असेल ना तर विजय तुमचा पदरात नक्कीच पडतो. आता बॉलर बॅक स्ट्रोक होता. चांगली फिल्डिंग. बॉल रिलीज केल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हेच असतं बघा. कधी कधी रिझल्टचा जास्त विचार करून तुम्ही प्रोसेसला विसरून जाता, पण महत्वाची गोष्ट खरं तर प्रोसेस जर चांगली राहील तर रिझल्ट प्रॉपर लागतो. दॅट्स वाय ना हारण्याआधी जिंकण्याआधी ना जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करा, लढा. लोबा फुल टॉस बॅटचा टॉइंटला लागलात. आता लॉंग ऑनला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातो. लॉंगॉनचा फिल्डर मिड ऑन पर्यंत पोहोचलेत. सिंगल मिळेल आणि सिंगलचा साखी आणि स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 27 आणि खेळ बाकी येत्या 7 चेंडूंचा आणि करायचा 28. 28 धावांची अजूनही आवश्यकता. स्टील मी म्हणेन चेजेबल आहेत, अजूनही पॉसिबल आहे. सामना संपलेला नाहीये. या क्षणाला या बॉलवरती मोठा फटका हवाय. 7-28. फुल टॉस आहेत. ऑन साईडला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला या फिल्डर आहेत उपस्थित. बॉल फील्ड केला जातोय आणि मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगलने फिल्डिंग टीम अर्थातच ब्रह्मावती खाडी टीमला फरक पडणार नाहीये. तर समीकरण राखलं. चेंडू शिल्लक येते 6 आणि 6 मध्ये करायचं आता 27. आणि सरकार क्रिकेट असोसिएशनचा जर आपण विचार केला तर जर स्कोर लेवल झाले तर चेसिंग कंपल्सरी आहे. म्हणजे कंपल्सरी आता 6 मध्ये 27 करायचे. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. असं दिवसामध्ये देखील टोटल आय थिंक 8 टीम्स खेळणार आहेत. त्यापैकी 2 तर खेळतात. आणि यापुढील जो होणारा सामना मनस्वी घोडबंदर आणि त्यांचा अगेन्स्ट बाफाने, ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार.
सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि ज्यांच्या नावामध्ये सरकार आहे ना त्या सरकारच्या अंडर खेळ देखील सध्याच्या घडीला चांगला सुरू आहे. कारण हा देखील सामना चांगला सुरू आहे आणि निशांतजींनी ज्या प्रकारे सांगितलं की कालचा दिवस देखील एकूण एक चांगले सामने पाहायला मिळाले. स्पेशली यजमान संघ स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ देखील कालच्या दिवसामध्ये खेळला होता. मी ऐकलं काल पहिला सामना त्यांनी जिंकला पण त्यानंतर काहीशा मिस्टेक झाला. हरकत नाहीये, खेळ आहे, हार जीत तर होत राहते. 6 मध्ये करायचं 27 बॉलर जय मुकादम या अंतिम ओव्हरमध्ये. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना महत्त्वाची गोष्ट हीच राहते ना की एक टीम म्हणून ना तुम्ही खेळत राहा. कारण मी काही असेही संघ पाहिले ज्यांच्याकडे 7-8 वर्ष ट्रॉफी नाही आहे तरी सुद्धा खेळतात. पहिलाच बॉल लाईन चांगली आहे, डॉट बॉलने सुरुवात केली आहे आणि एक डॉट बॉल येणं अगदी सहजरित्या ब्रह्मावती खार्डी टीमला आता विजयाच्या दिशेने घेऊन चालला. कारण त्यांच्यासाठी हे टास्क फार इझी आहे. कारण 5 आता 27 राहिले. आणखीन एक निर्धाव बॉल आला अथवा आणखीन एखादा असा बॉल आला ज्याच्यावरती बाउंड्री लागली तर दॅट्स इट. आता लाईन खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाण मिळेल. अतिरिक्तचा सहाय्याने आता स्कोर कार्ड पुढे जातो. 29 आता 5 मध्ये करायचं 26 धावा. 5-26चं समीकरण राखलं. समीकरण फार अवघड कारण या क्षणाला 55 चेस करत असताना बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल ज्याप्रमाणे रिक्वायर्ड होता त्याप्रमाणे बॅटिंग करणं महत्वाचं होतं. आता बॉल फक्त उंच गेला. विकेट किपर बॉलर दोघे पोहोचलेत आणि कॅच पकडता आली नाहीये. आणि अखेरता जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल. आणि या चेंडूने हे प्री डिसाईड केलं की नो डाऊट डेफिनेटली या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने आपल्याला ब्रह्मावती खाडी टीमच जाताना दिसेल. कारण चेंडू शिल्लक आता येते 4 मध्ये करायचे 25. मला आपण म्हणत असो की क्रिकेटच्या सामन्यामध्ये जोपर्यंत पूर्णपणे सामना संपत नाही ना तोपर्यंत काही संपलेलं नसतं. पण या क्षणाला बॅटर्सची बॉडी लँग्वेजच कुठेतरी आपल्याला सांगून देते की शस्त्र आता खाली टाकलेत, पराभव स्वीकारला हेच वाटतं. आता निर्धाव चेंडू आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे की टीम ब्रह्मावती खाडी टीम किती रन्सने हा सामना जिंकेल. ॲज अ ऑफिशियल स्कोरर आमच्या समोर जयेशदादा तांगडी आहेत. मागील सीझनमध्ये मला आठवतं सुमित दादा म्हात्रे चषक पूर्णा त्या स्पर्धेमध्ये मला दादा भेटले होते. फटका लाजवाब. बट ते म्हटलं जातं ना की दिवा विझून गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा काही फायदा नसतो. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला तितकाच महत्त्व आहे मित्रांनो. वेळ एकदा हातामध्ये निघून गेली ना त्यानंतर तुम्ही कितीही चांगला खेळ करा त्याचा फायदा नाही आहे. कारण एखादी गोष्ट मित्रांनो वेळेवरती होणं फार महत्त्वाचं. कधी कधी एखाद्या व्यक्तीचं जीवनायुष्य पहा आजच्या डेटला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही झाली आहे की वेळेनुसार यशस्वी होणंही महत्त्वाचं. वेळ गेल्यानंतर यशस्वी झाले तर असं वाटतं की काही फायदा नाही आहे. क्रिकेटमध्येही तेच राहतं. हुकचा फटका खेळायचा होता. आता दिशा खराब. अतिरिक्त रन्स मिळतील 2 मिळतील 1+1 बिकॉज 22ची सिंगलही कंप्लीट झाली. आणि चेंडू बाकी आहेत आता 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. यानंतर आणखी एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम घोडबंदर आणि त्यांचा अगेन्स्ट बाफाने ही बॅटल यात नंतर. दोन्ही टीम्स रेडी राहा. यष्टांचा वेध घेतला. क्लीन बोल्ट सफलता मिळेल या अंतिम ओव्हरमध्ये जय मुकादमला. निखिल न्यू बॅटर येतात बॅटिंग करण्याकरिता. बघा पुढील सामना ज्या टीमची फिल्डिंग आहे जसा सामना संपेल प्लीज ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. जबरदस्त केली या मॅच मध्ये आपण पाहिला ब्रह्मावती खाडी टीमचा. पहिलं सत्र आपण जिथे पाहिलं जी इनिंग आली अतुल तांगडीचा बॅटमधनं जे 28 आलं ना त्याच कारगर लागले या सामन्यामध्ये. कारण टॉप ऑर्डर ढासळला, मिडल ऑर्डर फसला, बट क्रमांक 7 वरती येऊन त्यांना 28 बनवलं. आणि त्याच इनिंगच्या जोरावरती मी म्हणेन की या मॅच मध्ये अगदी सहजरित्या बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळते टीम ब्रह्मावती खाडी. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे या मॅच मध्ये अगदी इझिली टीम ब्रह्मावती खाडी टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम सरकार मालजीपाडा
प्लेअर ऑफ द मॅचसाठी विचारही करण्याची गरज नाही आहे. कारण एका क्षणाला असं वाटलं होतं की 40 बनतील की नाही, की त्या क्षणाला तो खेळला, लढला आणि एक जबरदस्त इनिंग त्याने खेळली. इंडिव्हिज्युअली 28 रन बनवले.